मी आहे सध्या इथे माझ्या रूममध्ये कांदाहार अफगाणिस्तानमध्ये आणि रूम दाखवतो तुम्हाला. ही अशी काही रूम आहे, छोटीशी रूम आहे, रिकामी, काहीच नाही इकडे जास्त. बघू शकता तुम्ही हे असे ब्लँकेट वगैरे पडलेले आहेत. तर तुम्ही म्हणत असाल की तू अशा रूममध्ये का बरं राहतोय, तू हॉटेलमध्ये किंवा एखाद्या हॉस्टेलमध्ये का नाही राहत. इथे हॉस्टेलचं तर काही सीन नाही आहे, कारण की दिस इज अफगाणिस्तान माय फ्रेंड. चांगले चांगले हॉटेल पण आहेत, पण इश्यू असा आहे की सकाळी इथे माझी चौकशी झाली बऱ्यापैकी. इथे सध्याचं जे वातावरण आहे, तुम्ही जर कधी वर्ल्ड मॅप उघडला आणि तुम्ही जर कधी लोकेशन बघितलं माझं मी कुठे आहे, तर मी आहे कांदाहारमध्ये. आणि इथून चमन बॉर्डर जी आहे पाकिस्तानची ती एकदम जवळ आहे आणि तिथे सध्या खूप जास्त कॉन्फ्लिक्ट चालू आहे बऱ्यापैकी, आणि बऱ्यापैकी तिथे अनरेस्ट आहे. तर सध्या अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन बऱ्यापैकी टाईट आहे आणि अशा वातावरणामध्ये मी इथे प्रवास करतो आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमची आहे. म्हणजे ऑफकोर्स त्यांनी, म्हणजे जे तालिबान आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, तुम्ही शक्यतो जास्त बाहेर जाऊ नका. बाकी मला त्यांनी काही अडवलेलं नाही आहे. मी व्हिडिओ वगैरे बनवतो आहे बऱ्यापैकी. मी बाहेर पण आत्ता व्हिडिओ बनवले, तुम्ही बघितलं असाल आधी. तर तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. पण तेच आहे की सिक्युरिटी कन्सर्नमुळे काही गोष्टी मला इथे अवॉइड कराव्या लागत आहेत. की जसं मी फ्रीली हेरातमध्ये फिरत होतो ना, तेवढं फ्रीली मी कांदाहारमध्ये नाही फिरू शकत आहे सध्याच्या सिच्युएशनला.